हाय, हॅलो, नमस्कार. सुगंधा व्लॉग्स आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना शुभ सकाळ. तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि आज वार आहे गुरुवार. आज गुरुवार पण आहे आणि आज दीप अमावस्या पण आहे. तर दीप अमावस्येच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सकाळीच लवकरच मी व्हिडिओला सुरुवात केली. आज ना खूप सारी कामं मला आवरायची होती. आज ना मला उंबाट्याला लेपन करायचं होतं. पण सगळ्यात आधी ना म्हटलं पहिला स्वयंपाक करून घेते. तर पहिला सकाळ सकाळ ना मला थोडा का होईना पण चहा लागतो. तर पहिला तर मी ना ब्लॅक टी ठेवला आणि बघा तो थंड होत आहे कपामध्ये. तर तोपर्यंत म्हटलं पीठ मळते, म्हणजे तोपर्यंत चहा पण थंड होतो आहे. आणि इथे ना रात्रीची पनीरची भाजी होती ना, ती गरम करण्यासाठी ठेवली आहे. कारण आहे ना, आर्यन म्हटला मला रात्रीची पनीरची भाजी ना डब्यावरती दे. त्याला म्हटलं शिळी घेऊन जाऊ नको, पण तो काय ऐकायला तयार नाही. तर मग तीच भाजी त्याला गरम करून डब्याला देणार आहे आज. आणि माझं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि लगेच ना मग चपात्या बनवायला घेतल्या, म्हणजे तो कसा नाश्ता करून जातो आणि मग डब्बा आपण घेऊन जातो. तर पटकन मग चपात्या करून घेतल्या. आणि भाजी रात्रीची होती, तर म्हटलं ना मग भाजीत चपात्या झाल्यानंतर बनवता येईल. तर मग मी पहिल्या चपात्या करायला घेतल्या. आणि आज दीप अमावस्या आहे, तर आज दिवे वगैरे पण साफ करायचे होते. म्हणजे सगळ्याच बायकांना आज सगळ्याच बायकांची गडबड असेल दिवे वगैरे साफ करायची. मी ना दीपपूजन आहे ना सकाळी नव्हते करणार, म्हटलं संध्याकाळीच करता येईल. तर त्याच्यासाठी आहे ना म्हटलं संध्याकाळी व्यवस्थित कसं सकाळी कामं जी आहे ती उरकून घेते आणि मग संध्याकाळी निवांत असं दीपपूजन नाही का करील. आणि आज गुरुवार असल्यामुळे ना, म्हणजे आजचा योग बघा, आज अमावस्या पण आहे आषाढ महिन्यातली, गुरुवार पण आहे. आणि म्हणजे खूप चांगला योग आहे आज. तर म्हटलं संध्याकाळी मला ना स्वामींची सेवा वगैरे पण करायची होती. तर म्हटलं संध्याकाळी नाही का, आता सगळं उरकल्यानंतर संध्याकाळी ज्या काही सेवा आहे त्या करून घेईन. आणि आज गुरुपुष्यामृत पण होता. तर म्हणजे खूप छान योग होता आज. आणि आर्यनला नाश्ता दिला. आता तो नाश्ता झाल्यानंतर ना थोड्या वेळाने ना शाळेत जाईल. आणि त्याची ना खूप गडबड असते, म्हणजे नाही का, तो एकदा त्याचा नाश्ता वगैरे झाला ना की त्याचं असं म्हणणं असतं की लगेच मला डबा भरून दे, म्हणजे मग मी खाली जाऊन थांबतो नाही का पार्किंगला बस येते. आणि तो आता ना 9वीमध्ये आहे, म्हणजे 9वीमध्ये शिकत आहे तो. आणि तर बघा त्याला डब्बा मी भरून दिला, पाण्याची बॉटल, आणि तो गेला. आणि सगळ्या चपात्या ना मी बनवून घेतल्या. आणि जे काही बघा किचन ओट्यावरचं म्हणजे पळपटाखाली जे आपण ते कापड घेतो, ते कापड पण मग मी लगेच आहे ना बेसिंगमध्ये झटकून आहे ना लगेच ठेवून दिलं. आणि चपात्या थंड झाल्या त्या ना, त्या पण लगेच हे करून ठेवल्या, चपात्याच्या डब्यात भरून ठेवल्या. आणि आर्यन गेला आता. आणि आता ना मग त्याने ती रात्रीची भाजी नेऊ नको तरी पण घेऊन गेला, कारण त्याला ते पनीर आवडतं, म्हणून मग तीच भाजी घेऊन गेला. तर मग मी इथे ना आता आमच्यासाठी बटाट्याची भाजी बनवत आहे. तर 4-5 बटाटे ना साली काढून अशा बारीक चिरून घेतले मी. आणि त्याचीच अशी साधी भाजी बनवत आहे मी, हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून. आणि दुपारी पण भात आणि काहीतरी परत दुसरी पातळ भाजी पण बनवावं लागेल. तर आता नाश्त्यासाठी ना म्हणलं पटकन थोडासा बटाटा बनवते. आणि हे बघा, एक साईडला आहे ना मी पाणी ठेवलं गरम पिण्यासाठी, कारण आहे ना आज ना मी अजून गरम पाणीसुद्धा पिलेले नाही आहे. आणि मला ना म्हणजे असं थोडंसं वजन कमी करण्यासाठी ना थोडंसं गरम पाणी पिते मी सकाळ सकाळ. तर मग एक साईडला ना मी भाजी ठेवली आणि एक साईडला मला पाणी पिण्यासाठी ठेवलं. आणि रात्री दूध शिल्लक असल्यामुळे तापवलं नव्हतं, तर आता मी फ्रीजमधनं काढून जवळजवळ 10-15 मिनटं झाले ते. तर मग ते आता दूध पण मी तापायला ठेवलं आणि भाजी एक साईडला दिली ठेवून. आणि बघा पाणी गरम झालं, तर त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करून मी ते पाणी आता पिणार आहे गरम. आणि भाजी होती आहे, दूध पण तापत ठेवलं. तोपर्यंत निवांत बसून पाणी पिलं, थोडंसं कोमट पाणी. एक सवय झाली आहे मला आता नाही का हे कोमट पाणी पिण्याची, म्हणजे वजन कमी करण्यासाठी पिते मी.
आणि पाणी पिऊन झालं त्याच्यानंतर ना रात्रीचे भांडे जे होते ना गॅलरीमध्ये ते भांडी म्हटलं आता मांडून घेते. तर भांडी मांडायला आलेली बघा मी किचनमध्ये. आणि हे बघा असे व्यवस्थित आहे ना जागच्या जागेवरती प्लेटी ज्या जागेवरती आहे त्याच जागेवरती ना ठेवल्या ना तरच मला बरं वाटतं. तर अशा प्रकारे ना सगळ्या डिश वगैरे ना मी व्यवस्थित ठेवून दिल्या. कारण मला इकडलं एकसुद्धा डिश इकडे किंवा तिकडली तिकडे झालेली जमत नाही. जी डिश ज्या जागेवरती त्याच जागेवरती ठेवली गेली पाहिजे. तर अशा प्रकारे ना मी सगळे भांडे मांडून घेतले आता. म्हणजे कसं भाजी होती तोपर्यंत म्हटलं बघा भांड्याचा पण जरी मांडली नाही तरी घासलेले असले तरी पण असं वाटतं कधी मांडून जातात नाही का, तो पण एक पसाराच असतो. तर भांडे पण मांडून घेतले मी. आणि भांडी मांडून झाल्यानंतर ना मग मला घरं झाडायची होती. पण मग घरं झाडायच्या आधी ना म्हटलं आज कसं आता श्रावण पण निघतो आहे. तर म्हटलं उशीचे कवर आणि बेडशीट वगैरे पण धुता येईल ना. तर मग म्हटलं झाडायच्या आधी ना सगळं काढून घेते. म्हणजे बेडवरचा जो कचरा वगैरे असतो ना तो पडून जाईल. आणि तर मग मी ना पहिलं बेडशीट उशीचे कवर सगळे नाही का घेतले काढून. आणि म्हणजे कपडे तर मी थोड्या वेळाने धुवायला लावणार आहे. पण त्याच्या आधी ना सगळं म्हणजे काढून घ्यावं असं म्हटलं. पण मग किचनमधला जो कचरा वगैरे होता तो पहिला गोळा केला. आणि त्याच्यानंतरनं बघा इकडं बेडरूममध्ये आलेली आहे मी. आणि सगळे उशीचे कवर धुवायला काढले. आणि 2 हे ब्लँकेट होते छोटे छोटे ते पण धुवायला काढले. आणि बेडशीट पण काढलं. आणि माझ्या ना बेडशीटच्या आतमध्ये पण मी ना गादीसाठी ना एक कवर शिवलेला आहे. तर तो पण म्हणजे मी घरी शिवलेला आहे बेडशीटचा. 2 बेडशीट एकत्र करून त्याचा ना मी असा कवर शिवलेला आहे. आणि त्याच्यावरती ना मी अशी बेडशीट लावते. म्हणजे मग सरकत पण नाही आणि खालच्या गाद्या पण खराब होत नाही. आणि बघा सगळं झटकून आहे ना मग मी वॉशिंग मशीनवरती नेऊन ठेवलं. कारण कपडे थोड्या वेळाने धुणार आहे मी. आणि त्याच्या आधी आहे ना म्हटलं आता घरं झाडून घेते. कारण देवपूजा उंबरठ्याचं लेपन पण बाकी होतं. तर पहिला म्हटलं कचरा काढून घेते. तर सगळी घरं आहे ना मी झाडून घेतली. आणि त्याच्यानंतर हे बघा उंबरठा स्वच्छ धुवून घेतला गोमूत्र टाकलेल्या पाण्याने. म्हणजे पहिलं माझं लेपन होतं ते काढलं. आणि परत दुसरं लेपन केलं. ओरिजिनल आपली जी घरची हळद आहे त्याच्यामध्ये ना मी म्हणजे विकत हळद आणत नाही बघा. ही माझी घरचीच हळकुंडाची म्हणजे दळून आणलेली हळद आहे. तर त्याचं ना मी गोमूत्र टाकून गोमूत्र टाकून त्याचं लेपन केलं. आणि त्याच्यानंतर ना लगेच मी फरची पुसायला सुरुवात केली. तर फरची पुसायच्या पाण्यामध्ये बघा मी ते खडे मीठ आणि गोमूत्र आणि ना लायझॉन टाकलं. आणि त्याने ना सगळी घरं मी अशी स्वच्छ पुसून घेतली. आणि सगळी घरं माझी पुसून झाली. त्याच्यानंतर हातपाय धुतले. आणि नंतर म्हटलं आता ना देवपूजा करून घेते. तर मी इथे ना आता देवपूजा करण्यासाठी आलेली आहे. तर हे बघा देवपूजा झालेली आहे माझी. मी पूर्ण देवपूजेचा व्हिडिओ काही शेअर केला नाही. तर बस दिवा आणि गंध लावतानाच व्हिडिओ शूट केला. आणि माझी पूजा झाली. त्याच्यानंतर ना खूप भूक लागलेली होती. तर मग मी ना आता नाश्ता करून घेतला. तर हे बघा नाश्ता करून घेतला. तुम्ही पण या नाश्ता करायला. आणि टी व्ही बघत बघत नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर ना लगेच आहे ना मी कपडे लावले बघा मशनीला. आणि आज जास्त कपडे असल्यामुळे ना 1 तासाची मशीन लावली होती. तर म्हटलं मग वेळ लागेल तोपर्यंत सुकलेले कपडे होते त्याच्या पण घड्या घातल्या. आणि तोपर्यंत बाकीची काही कामं आहे दुपारचा स्वयंपाक वगैरे तो पण करून घेतला आणि जरा आराम केला. आणि परत त्यांना 5:15 वाजता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. जी काही कामे बाकी होती ती कामे केली मी. चहा झाला. आणि आता ना मी दीपपूजन करून स्वामींची आरती पण करणार आहे गुरुवार असल्यामुळे. आणि माझं दीपपूजन करून झालेलं आहे. पूजा आरती असं घरामध्ये झालं ना खूप असं प्रसन्न वाटतं, छान वाटतं घरामध्ये. एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये. तर अशा प्रकारे ना माझे दीपपूजन स्वामींच्या आरत्या जे काही होतं ते मी करून घेतलं. आणि खूप म्हणजे खरंच खूप छान वाटत होतं. मस्त प्रसन्न वाटत होतं. आणि ना मी दुपारी तुम्ही पाहिलं असेल दुपारी मी आराम केल्यानंतर उठली ना तेव्हाच मी चहा झाला आमचा. आणि त्याच्यानंतर आहे ना
कुकरला मी डाळ लावली होती, म्हणजे पातेलं ठेवलं होतं डाळीचं कुकरमध्ये आणि ती डाळ शिजायला ठेवली होती मी. आणि डाळ शिजतोपर्यंत मग मी भांडे घासले होते. तर म्हटलं मग नंतर पूजा वगैरे आरती झाली ना की मग पटकन डाळीला फोडणी देता येईल. आणि नाही का डाळीला फोडणी दिली मी. साधं असं नाही का आपलं फिक्कं वरण बनवलेलं आहे. आणि त्याच कुकरमध्ये ना मी लगेच भात शिजायला लावला आहे. आणि आज पण आहे ना माझ्या सकाळच्या चपात्या शिल्लक आहे. तर फक्त मला डाळ भात आणि काहीतरी सुकी भाजी बनवायची होती. तर म्हटलं जाऊ दे स्वामींना नैवेद्यासाठी ना आज पिवळी डाळ बनवते. तर असं मी म्हणजे डाळ तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती, म्हणजे आम्ही इकडे डाळ पण म्हणतात आणि वरण पण म्हणतात. तर वरण बनवलं आणि भात पण शिजायला लावला. आणि दूधवाले काका पण आले होते. तर म्हणलं आता लगेच ना दूध पण तापायला ठेवते. तर हे बघा मी आता दूध तापायला ठेवणार आहे. आणि संध्याकाळी स्वामींना डाळ भाताचाच नैवेद्य दाखवणार आहे. आणि हे बघा पिशवीमध्येच दूध देतात ते काका. आणि डाळीला पण उकळी आली आणि कुकरच्या पण आता शिट्ट्या होता आलेल्या आहे. आणि डाळ झाली, भात पण झाला आणि थोड्या वेळाने ना लगेच मी ताट करायला घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता नैवेद्य दाखवण्यासाठी. नैवेद्य दाखवून झाला का लगेच आम्ही जेवण करणार आहे. तर नैवेद्य दाखवून झाला बघा माझा. आणि त्याच्यानंतर इथे बघा यांची हॉलमध्ये किती मस्ती चाललेली आणि सोफ्यावरती पूर्ण पसारा करून ठेवला आणि 9 वाजले होते. आणि मस्त टी व्ही लावणे ना आम्ही आता जेवण करत आहे. तर या तुम्ही सगळी जेवायला. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, पुन्हा भेटूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.